मोत्यांच्या शेतीमध्ये आपण 3 प्रकारचे शिंपले यूज करतो, म्हणजे 3 स्पीशीजचे शिंपले यूज करतो. त्यामध्ये मेनली येतं कॉरिनस, कोरिओगाटा आणि मार्जिनलिस. आता ते ओळखायचं कसं? तर यामध्ये ही जी सगळ्यात पहिलं आपण स्पीशीज बघतोय, स्पीशीज ही आपण जे आपलं हे शिंपल्याचं कवर आहे याच्यावरनं आपण आयडेंटिफाय करू शकतो. ही जी स्पीशीज आहे कॉरिनस. आता कॉरिनसमध्ये आयडेंटिफिकेशन आपण जे घेतोय ते आहे की याचा जो कलर आहे ग्रीनिश ब्लॅकिश कलरमध्ये येतो. त्यानंतर जे दुसरं येतं ते आहे आपलं कोरिओगाटा. कोरिओगाटामध्ये जर तुम्ही आयडेंटिफाय केलं तर याचं जे लेअरिंग आहे, आउटर लेअरिंग, हे खूप प्रॉमिनंट आउटर लेअरिंग असतं. दुसरं जर आपल्याला याचं आयडेंटिफिकेशन घ्यायचं असेल, याचे जे हिंज आहेत हे खूप प्रॉमिनंट हिंज आहेत, म्हणजे हे आयडेंटिफाय केले जाऊ शकतात. त्यानंतर तिसरं जे आपल्याला म्युसल्स आपण यूज करतो ते आहे आपलं मार्जिनलिस. आता मार्जिनलिसमध्ये ब्राऊन आणि ब्लॅकिश शेडमध्ये याचे जे कवर येतात आणि याचं जे हिंज आहे हे प्रॉमिनंट हिंज नाही आहे, म्हणजे याचे जे इथे आपण जे अटॅचमेंट बघतो हे खोलगट अटॅचमेंट नाही आहे. याच्यावरनं आपण शेलवरनं हे आयडेंटिफाय करू शकतो की आपली जी स्पीशीज आहे ती कुठली स्पीशीज आहे आणि आपण पॉल फार्मिंगसाठी या 3 स्पीशीज यूज करू शकतो. आता दुसरंच तुम्हाला जर हे आयडेंटिफाय करायचं असेल की या स्पीशीजमध्ये जो मोती बनणार आहे तो चांगल्या क्वालिटीचा बनेल की नाही बनेल, तर याचं जे हे इनर लेअर आहे, म्हणजे हा जो नॅक्रे आहे हा तुम्ही बघू शकता. 2 गोष्टी आयडेंटिफाय केल्या जाऊ शकतात. नॅक्रेच्या कलरवरनं तुम्हाला हे कळतं की तुमचा मोती जो आहे तो कुठल्या रंगाचा मोती बनेल. दुसरं, याचं नॅक्रेच्या वेटवरून तुम्हाला हे आयडेंटिफाय होतं की तुमच्या नॅक्रेची क्वालिटी किती चांगली आहे, म्हणजे तुमचा मोती किती चांगल्या क्वालिटीचा बनेल.